नमस्कार. आज 27 डिसेंबर 2025 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. अगदीच कॉंग्रॅच्युलेशन्स, फ्रंट पेज आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, स्किप करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे, MPSC परीक्षेसाठी वयोमर्यादा 1 वर्षाने शिथिल, 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्यात आलेली आहे. ज्यांचं वय ओलांडलेलं होतं त्यामुळे त्यांना अर्ज भरता आलेला नव्हता, त्यांना परत एकदा 6 जानेवारीपर्यंत संधी देण्यात आलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी अगदीच MPSCच्या वेबसाईटवरती एकदा भेट देऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे, महामार्गावर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी रेड कार्पेट. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. UPSC, MPSC किंवा अन्य सरळ सेवा एक्झाम यासोबतच पहा, UPSC मेन्समध्ये किंवा MPSC राज्यसेवा मेन्समध्ये तुम्हाला हा पॉईंट अगदी चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. निबंधामध्ये पण याचा वापर तुम्ही नक्की करू शकता. तर रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग काय आहे तर पहा ना तुम्ही, अगदीच आपण ज्यावेळेस सुरुवात केली न्यूजपेपर ॲनालिसिस, आय थिंक 20 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर, त्या दिवशीचं जर फ्रंट पेज तुम्ही द हिंदूचं पाहिलात तर काय 7 हत्तींचा तिथं निधन झालेलं होतं का तर रेल्वेने त्यांना धडक दिलेली होती, बरोबर. मग होत काय आहे पहा, ॲक्सिडेंटल डेथ जास्त वाढत आहेत. ओके, इवन प्राण्यांच्या, त्यानंतर मनुष्यांच्या तर वाढतच आहेत, पण प्राण्यांच्या पण वाढतच आहेत. यालाच अनुसरून पहा, नवरादेही व्याघ्र प्रकल्प यामधून जो नॅशनल हायवे जातो 45 क्रमांकाचा, त्यावरती यांनी रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग अशा पद्धतीने केलेली आहे. जेणेकरून पहा, आता लाल आपला जर दृष्टीला जर आलं, आता अगदी इवन रात्री गाडी चालवत असू द्यात किंवा सकाळी, ओके, ज्यावेळेस आपल्या डोळ्यांसमोर लाल येईल ना त्यावेळेस आपल्याला काय दिसतं तर हे कुठेतरी धोका आहे, डेंजरचं हे साईन आहे, बरोबर. आणि पहा, हे थोडीशी याची जी पेवर ब्लॉक आहेत ना याची उंची वाढवण्यात आलेली आहे. ओके, मग सॉरी, हे टेबल टॉप ब्लॉक आहेत. पेवर ब्लॉक आपले फुटपाथसाठी वापरतात, पण हे जे रस्त्यावरती ब्लॉक्स वापरण्यात आलेले आहेत यामुळे काय होईल पहा, गाडी अशा पद्धतीने थोडं हवेत उचलेल. यामुळे अगदी जर चालक झोपलेला असेल ना तर त्याला लगेच त्याची नींद तिथं तुटणार आहे. ओके, म्हणजे तो झोपेतून परत एकदा जागा होऊ शकतो. आणखीन त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता रेल्वेने 7 हत्तींना उडवलं. कशामुळे उडवलं तर अगदीच पहा, रेल्वे स्पीडमध्ये नक्कीच असणार. यासोबतच आणखीन एक प्रॉब्लेम काय होता त्या दिवशी तर धुके. ओके, कारण सध्याला हिवाळा चालू आहे, या कारणांमुळे धुकांची पण तिथं शक्यता जास्त होती. ओके, त्यामुळे अगदीच पुढे काय आहे हे दिसत नाही आणि स्पीड, या 2 कारणांनिमित्त 7 हत्तींचा तिथं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी तसंच पहा, इथे पण अगदी गाडी जर स्पीडमध्ये असेल ना तर एखादा प्राणी जर पुढे आला तर डायरेक्टली गाडी त्याला म्हणजे ते वाहन अगदीच अपघातामध्ये ते जे प्राणी आहे ते अपघातामध्ये वगैरे ठरवायचं. पण आता काय होणार आहे तर गाडी उचलेल व अगदीच वाहनाची जी स्पीड आहे ना ती ॲटोमॅटिक, जो ड्रायव्हर आहे तो स्पीड कमी करेल. स्पीड कमी झाल्यामुळे जरी ह्या मार्गावरून जरी एखादी प्राणी म्हणजे रोड क्रॉस करत असेल तरी त्याला तिथं संधी मिळेल, म्हणजे अगदीच अपघात तिथं होणार नाही. व यासोबतच पहा, जो ड्रायव्हर पण झोपलेला होता ना तो पण जागी इथून नक्कीच होईल. यासोबतच आणखीन एक जर महत्त्वाचा मुख्य भाग तुम्ही पाहिला तर रेड असल्यामुळे अगदी चालक पण तिथे पहा डेंजर आहे किंवा काहीतरी इथं खतरा आहे या नात्याने ते काय करेल, पूर्ण फोकस होऊन तो गाडी चालवेल इथे. ओके, मग यासाठीच नॅशनल हायवे 45 वरती हा पहिला प्रयोग करण्यात आलेला आहे. व यावरून UPSC नक्की प्रश्न विचारेल की मध्य प्रदेश म्हणजे 1 ते 2 ते 3 स्टेटमेंटमध्ये आपली UPSCचे प्रश्न येतात. मग त्यामध्ये पहा, नवरादेही व्याघ्र प्रकल्पातून हा पहिला प्रयोग झालेला आहे. रेड कार्पेट या अंतर्गत किंवा रेड कार्पेट काय आहे असा डायरेक्टली प्रश्न विचारेल पहा UPSC. व्हॉट इज रेड कार्पेट म्हणजे किंवा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मग यामध्ये त्यांनी म्हणतील की रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग ही नॅशनल हायवे 45 वरती करण्यात आलेली आहे. ओके, मग अगदी असे जर स्टेटमेंट आले ना तर तुम्हाला ते ओळखायचे आहेत की हे सत्य आहे का असत्य आहे. व पहा, UPSC जर नाही विचारला ना तर UPSCच्या अन्य दुसऱ्या ज्या एक्झाम आहेत CAPF, CDS किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्यामध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे मोस्ट IMP न्यूज आहे आज घडीला. व UPSC तुम्हाला माहिती आहे एन्व्हायरमेंट संदर्भात खूप कन्सर्न असतं. ओके, यानंतर पहा MPSCमध्ये पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण मी याच्यापूर्वी ज्यावेळेस आपण जिनोम प्रोजेक्ट घेतलं होतं, जिनोम प्रोजेक्ट मी UPSCसाठी तो रिझर्व्ह ठेवला होता की UPSC याबद्दल प्रश्न विचारेल. पण तुम्ही राज्यसेवा 2024ची पाहू शकता, 2025ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पाहू शकता, त्यामध्ये डायरेक्टली जिनोम प्रोजेक्ट त्यांनी विचारलेला होता. त्यामुळे अगदीच MPSCमध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो. तर प्लीज ही बातमी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे चला, नेक्स्ट बातमी आहे पहा, पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत, नावापुढे वापर करणे अस्वीकार्ह, उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार. सर्वांना माहिती आहे, ज्या वेळेस आपण आर्टिकल 18 शिकतो त्यामध्ये आपल्याला हीच केस स्टडी येते की भारतरत्न, पद्म पुरस्कार या पदव्या नाही आहेत. पहा, हां, तुम्ही IAS IPS जर झालात किंवा जनरल झालात
किंवा अगदी कॅप्टन अशा पद्धतीचे जे पदव्या आहेत त्या शिक्षणातून तुम्ही मिळवलेल्या पदव्या आहेत, पण तुम्हाला पद्म पुरस्कार किंवा अगदी भारतरत्न पुरस्कार हे जे पुरस्कार मिळाले ते हे पदव्या नाही आहेत, तर हे काय आहेत, फक्त पुरस्कार आहेत. मग झालेलं काय होतं पहा, बॉम्बे हायकोर्टामध्ये एक केस गेली होती, म्हणजे त्यांनी केस फाईल केली होती व 2014मध्ये पद्म पुरस्कार विजेते डॉक्टर शरद एम हर्डीकर यांनी त्यांच्या नावापुढे पद्मश्री अशा पद्धतीने लावून त्यांनी केस फाईल केली होती. मग डायरेक्टली बॉम्बे हायकोर्टाने ते लगेच पाहिलं व त्यांनी 1995मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी घटना घडलेली होती किंवा जी केस होती, 5 न्यायमूर्तींनी ते म्हटलेलं होतं पहा, 1995मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसनी हा निकाल दिलेला आहे की पद्म पुरस्कार किंवा भारतरत्न हा तुम्हाला पुरस्कार आहे, न की ती पदवी नाही आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या नावापुढे वगैरे लावायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली असं भारतरत्न वगैरे तसं लावू शकता, परंतु जिथे आता पहा कोर्टामध्ये अगदी समानतेचा अधिकार तिथं असणं गरजेचं आहे. या निमित्त म्हणजे आता तुम्ही कोर्टामध्ये पिटिशन फाईल करत आहात व तिथे भारतरत्न पवन निलवाड असं तिथं लावता येणार नाही ना. म्हणजे अगदी जो पुढचा जज वगैरे आहे त्याला काय वाटेल की हा खूप मोठा महान व्यक्ती आहे की काय, अशा पद्धतीने वाटेल. या कारणानिमित्तच सुप्रीम कोर्टाने 5 जजीय जी बेंच होती त्यावेळेसची त्यांनी हा निकाल दिलेला होता. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता याचे जे डिटेल्स आहेत किंवा डिटेल जर तुम्हाला आता पण समजलेलं नसेल ना, तर प्लीज तुम्ही आर्टिकल 18 एकदा वाचा किंवा जे तुमचे क्लास असतील ना तिथून तुम्ही एकदा शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सर्व समजून येईल. फक्त हे चर्चेत आहे विषय, या नात्याने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डन. पुढे चला, अल्पसंख्याकांवर सतत हल्ले, बांगलादेशातील परिस्थितीबद्दल भारताला चिंता, याबद्दल द हिंदूमध्ये हेडलाईन दिलेली आहे. ही बातमी पाहू शकता. इंडिया फ्लॅग्स अटॅक ऑन मायनॉरिटीज इन बांगलादेश. त्यासोबतच कॉल फॉर होल्डिंग इन्क्लुझिव्ह इलेक्शन. पहा, 2 किंवा मागच्या आठवड्यापासून मी हेच म्हणत आहे की तिथे इन्क्लुझिव्ह इलेक्शन होत नाही आहे, तर शेख हसीना यांच्या पार्टीला त्यांनी बॅन केलेलं आहे व इलेक्शन घेण्याचा प्रयत्न तिथं सध्याला चालू आहे. म्हणजे मी अगदी जे न्यूज ॲनालिसिस मी करत आहे ना ते अगदी योग्यरित्या आहे हे तुम्ही नक्की समजू शकता. म्हणजे पहा, आपण 8 दिवसापूर्वी जी पॉलिसी बोललेलो होतो ते आता द हिंदूमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पण तोच स्टँड आलेला आहे. ओके, त्यामुळे अगदी मी म्हणतो ना, इंटरनॅशनल रिलेशन किंवा तुमची एकही बातमी मी सुटू देणार नाही. ज्यावेळेस मी न्यूजपेपर ॲनालिसिस ज्यावेळेस घेणार ती अगदी डीप लेवलमध्ये मी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. पण आता यामध्ये समस्या ही होती पहा की पूर्वी मी काही महिने घ्यायचं व काही महिने स्किप करायचं, पण असं बिलकुल होणार नाही आहे आता. म्हणजे अगदीच 1 जानेवारीनंतर प्लॅटफॉर्म चेंज होणार आहे, त्यामुळे प्लीज रेग्युलर अपडेट्ससाठी थोडंसं सोबत राहा. मी तुम्हाला 1 जानेवारीच्या दरम्यान थोडंसं कळवणारच आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. न्यूजपेपर ॲनालिसिस मी ज्यावेळेस करेल ना, तुमची एकही बातमी मी सुटू देणार नाही. ओके, जर महत्त्वाची असेल ना तर त्याबद्दल आपण डिस्कस नक्की करूयात. आता मायनॉरिटीवरती बांगलादेशमध्ये हल्ले होत आहेत, या निमित्ताने भारत देश हा चिंतेत आहे व आपला ते काळजी करणं गरजेचं पण आहे पहा. ओके, पण त्याच बाजूला थोडीशी इथं बाजूला दुसरी न्यूज पहा तुम्ही. चर्च बॉडी अर्ज ॲक्शन अगेन्स्ट धोज अटॅकिंग ख्रिश्चन्स. ओके, भारतामध्ये 3% ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे व 25 डिसेंबर रोजी जे घडलेलं आहे, किंवा तुम्ही पण इंस्टाग्राम यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ वगैरे पाहिला असाल, ज्यामध्ये ख्रिश्चनवरती अटॅक किंवा अगदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने इन्सिडेंट झालेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, परंतु अगदी त्याबद्दल एक आर्टिकल आलेला असं आहे. आपण ते डायरेक्टली तिथंच पाहूयात. थोडंसं आणखीन एखादी बातमी आहे का पाहूयात व त्या आर्टिकलकडे जाऊयात. त्यानंतर बुकमार्क आहे पहा, अतिशय महत्त्वाचं. हे जे सर्व बुक्स आहेत, म्हणजे संपूर्ण वर्षभर हे बुक्स आलेले होते. आता यामधील पहा, द आयकॉन क्लॉस्ट कुठं आहे, हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा नवीन विचार इथं मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. असे काही बुक्स आहेत जे तुम्ही नक्कीच वाचू शकता, किंवा हे जे बुक्स आहेत हे लक्षात तरी ठेवा. आता 2024 इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया, राजदीप सरदेसाई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. परीक्षेला असे पुस्तक येऊ शकतात, कारण बुक रिव्ह्यूमध्ये हे वर्षभर चर्चेत राहिलेली पुस्तकं आहेत. ओके, आता डिसेंबर 2025 आहे व अगदीच 2-4 दिवसानंतर 2026 येईल. या निमित्ताने हे संपूर्ण वर्षभरातील जी चर्चेत पुस्तकं होते ना यांचं बुक रिव्ह्यू आलेला आहे. तर प्लीज हे पेज जे आहे ते लक्षात ठेवा. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे पुस्तक कोणाचं आहे. आता फेमिनिस्ट मुवमेंट्स इन इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, इथं सर्व काही दिलेलं आहे. त्यानंतर द पॅलेस्टीन लॅबोरेटरीज. ओके, तर आता सर्व पुस्तकांना आपण चर्चा करू शकत नाही, पण तुम्ही याचं स्वतःहून नक्की अभ्यास करू शकता. या निमित्ताने मी हे तुमच्यावर सोपून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. सन की व्यसन. आता मी आत्ताच म्हणत होतो ना, ख्रिश्चनवरती जे अटॅक झाले त्याबद्दल आता सध्याला चर्चा करणार आहोत. पहा, आता अगदीच काही विद्यार्थ्यांना काल ज्या पद्धतीने आर्टिकल आलेला होता
अगदी त्याच धर्तीवर आहे पहा हा पण आर्टिकल. काही विद्यार्थ्यांच्या भावनांना ठेस पोहोचेल, परंतु अगदी देश सर्वतोपरी आहे, तुमच्या भावना नाही आहेत. या निमित्ताने आपण थोडंसं या आर्टिकलला डिस्कस करणं गरजेचंच आहे पहा. ओके, आपला भारत देशाची संस्कृती जर तुम्ही म्हटलात तर त्याबद्दलचा हा आर्टिकल. नाताळच्या गळचेपीचा विषय पक्षीय राजकारणापुरता वापरणे योग्य नाहीच. त्यापेक्षा मोठा प्रश्न असा की संस्कृती म्हणजे काय याविषयीची समज आपल्याला कितपत उरली आहे. व भारत देशाचं ज्यावेळेस आपण नेतृत्व करत असतो किंवा ज्यावेळेस आपण ॲन्सर रायटिंगमध्ये पण पहा इंट्रोडक्शन ज्यावेळेस करतो ना, सिव्हिलाइज्ड नेशन आहे किंवा प्राचीन डेमोक्रेसी आहे अशा पद्धतीने डायरेक्टली आपण उद्गार काढतो भारत देशासंदर्भात. मग असं असताना जर ज्यावेळेस आपण एकीकडे पहा ना तुम्ही तर इथंच आहे किंवा आजच्या न्यूजपेपरमध्ये लोकसत्तामध्ये पण तशाच बातम्या आलेल्या. बांगलादेशमधील मायनॉरिटीजवर हल्ले झाले यामुळे आपण कन्सर्न करत आहोत व दुसरीकडे आपल्या देशामध्ये काय चाललं हे जर अशा पद्धतीने जर येत असेल तर हे चुकीचं आहे. ओके, व पहा आता जसं की आपण इथं हेडलाईनमध्ये बांगलादेशबद्दलचं छापलेलं आहे. आता अगदीच इंटरनॅशनल न्यूजपेपर्समध्ये हे जी बातमी आहे ओके ती बातमी आपलं अगदी मेन टायटल म्हणून असेल. ओके, आता जर शक्य झालं तर तुम्ही न्यूयॉर्क टाइम किंवा द डाउन्स पाकिस्तानचा न्यूजपेपर वगैरे पाहू शकता, पण आता सध्याला आपल्याजवळ वेळ नाही त्यामुळे जाऊ द्यात. पण असं होऊ शकतं व त्यामुळे काय होणार आहे पहा, भारताची जी इमेज आहे त्याला नक्कीच तिथं ठेस पोहोचेल. ओके, या निमित्ताने हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे पहा. आता अगदीच महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत, पण पहा केरळ, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश आणि आसाम या 8च म्हणजे 1/4 राज्यात झाले आहे. ओके, व पहा निगेटिव्ह न्यूज खूप लवकर पसरते. अगदी त्याच पद्धतीने पहा निगेटिव्ह गोष्टी खूप लवकर पसरतात. अगदी हे यावर्षी झालेलं आहे, मग कदाचित पुढल्या वर्षी पूर्ण भारतभर होण्यासाठी काहीही देर लागणार नाही पहा. यामुळे आताच आपल्याला रोखणं खरं तर गरजेचं आहे. व यातून काय दिसत आहे पहा, लॉ अँड ऑर्डरची इथं उणीव नक्कीच दिसत आहे. ओके, इथे देण्यात आलेलं आहे पहा, सणांवर घाला घालणाऱ्या या रसावटांना व्यसन घालण्याचे काम कायदा सुव्यवस्था राखणाऱ्यांचे आहेच, पण त्या हेकातल्या सांस्कृतिक पोकळपणांना लोकांनी ओळखल्याशिवाय त्या प्रवृत्तीला व्यसन बसणार नाही. म्हणजे अगदीच प्रत्येक इंडिव्हिज्युअलला मिळून इथं काम करणं अगदी गरजेचं आहे पहा. ओके, त्यानंतर यामध्ये आणखीन एक पॉईंट दिलेला आहे पहा की आपले आपल्याकडेच ठेवणे ही प्रकृती, दुसऱ्याचीही ओरबाडून घेणे ही विकृती आणि आपले दुसऱ्याला वाटून देणे ही संस्कृती. त्यामुळे हा पण पॉईंट पहा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ॲन्सर रायटिंगमध्ये हा पण पॉईंट तुम्ही नक्कीच लिहू शकता पहा. म्हणजे ही संस्कृतीची व्याख्या जर आहे ना, ही बेस्ट व्याख्या इथं देण्यात आलेली आहे. आय होप हा आर्टिकल समजला असेल. मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अगदी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आपण बोलत आहोत. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. अवघा रंग एक झाला, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदूमध्ये अतिशय महत्त्वाच्या 2-3 बातम्या आलेल्या आहेत. आता पहा, गव्हर्नमेंट रेजेस इश्यू ऑफ H-1B व्हिसा इंटरव्ह्यू कॅन्सलेशन विथ US. झालेलं काय पहा, H-1B व्हिसाचे रेट जे आहेत, नवीन लायसन्सिंगसाठी जे रेट आहेत ना ते वाढवण्यात आल्यानंतर देखील भारतातून विद्यार्थी H-1B व्हिसासाठी तिथे तयार आहेत. पण H-1B व्हिसा घेण्यासाठी ज्यावेळेस इंटरव्ह्यूची वेळ आलेली आहे तर त्याला पहा म्हणजे अगदीच काल परवा जे विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यू होतं एम्बसीमध्ये, त्या एम्बसीनी डायरेक्टली त्यांचं इंटरव्ह्यू पुढे ढकललेला आहे. मग अगदीच भारत देश पुढे आलेला आहे पहा की त्यांनी म्हटलं की हे असं इनऑचॉल्वे अगदी त्या पद्धतीने थोडंसं कन्सर्न भारत देशाने जाहीर केलेलं आहे किंवा असं तुम्ही नकात करू. जे विद्यार्थ्यांची स्टडीज वगैरे आहे त्यांच्यासाठी, त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांची रोजगाराच्या सोयीसुविधा तिकडे आहेत यासाठी जे विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही लवकरात लवकर यामधील जे प्रॉब्लेम आहेत त्यांना दूर करावं असं त्यांचं मत आहे. त्यासोबतच पहा, H-1B व्हिसा ज्यावेळेस तुम्हाला देण्यात येणार आहे त्यावेळेस तुमचं सोशल मीडिया प्रोफाईल वगैरे तिथं चेक केलं जाणार आहे की तुम्ही कोणाच्या विरोधात बोलत आहात, तुमचा हे जे विचारसरणी काय आहे, लेफ्टिस्ट आहात की राईट विंग आहात, हे सर्व तिथं चेक केलं जात आहे. यासाठी थोडासा वेळ लागत आहे असं USA म्हणणं आहे. आता पाहूयात. त्यामुळे अगदी पहा, जर तुम्ही सर्व्हिसमध्ये पण जाणार असाल ना तर थोडंसं सांभाळून असणं खूप गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, गव्हर्नमेंट फेल्स टू डिफाईन अरावलीज डिस्पाईट ओव्हर इयर्स ऑफ एफर्ट. ओके, ही बातमी आपण मागच्या 2-3 दिवसांपूर्वीपासूनच पाहत आहोत, त्यामुळे याला स्किप केलात तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणजे त्यामध्ये जास्त काही असं हे आलं नव्हतं. आपण जे पूर्वी चर्चेला घेतलेलं नाही तेच आहेत. त्यानंतर तेलंगणा गव्हर्नमेंट पुशेस रिफॉर्म्स टू चेक इम्पॅक्ट ऑफ हाय इंटरेस्ट लोन्स. आता पहा, तेलंगणाची सिच्युएशन काय आज झालेली आहे तर BRS म्हणजे सध्याला INCचं तिथं सरकार आहे, पण याच्यापूर्वी जे BRSचं सरकार होतं ना त्यांनी लोन घेतलेले आहेत. ओके, लोनची जी रिपेमेंट आहे किंवा त्याचे जे इंटरेस्ट आहेत ना त्यांना पहा, आत्तापर्यंत त्यांनी किती 18,486 करोड इंटरेस्ट पेड टिल नोव्हेंबर अगेन्स्ट. ओके, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत त्यांनी पहा 18,486 करोड रुपये भरलेले आहेत.
तेलंगणा सरकारने, व त्यांचं बजेट किती आहे तर 19,369 रुपये एवढं त्यांचं बजेट आहे. आता हे करोडमध्ये आहे पहा, 19,369 करोड रुपये त्यांचं बजेट आहे व त्यांनी इंटरेस्ट पे केलेलं आहे 18,486 करोड रुपये. यातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते पहा की अगदी महाराष्ट्रच नाही आहे तर अगदी अन्य राज्यांमध्ये पण तीच सिच्युएशन सध्याला चालू आहे. म्हणजे फायनान्शियल विकनेस किंवा अगदी जर तुम्ही गुड इन इकॉनॉमिक्स असाल ना तर लो इन पॉलिटिक्स असता, व तुम्ही गुड इन पॉलिटिक्स असाल तर लो इन इकॉनॉमिक्स इथं नक्की असाल. हे याचं बेस्ट उदाहरण आहे. ओके, म्हणजे आता ही जी मी संकल्पना मांडली ना ती अमेरिकेची आहे. ओके, ती आपल्या देशाची नाही आहे, पण अगदी त्या धर्तीवर तुम्ही इथं पण म्हणू शकता की तेलंगणा सरकारचं पण सिच्युएशन अशाच पद्धतीने झालेलं आहे की पहा, आमदनी अटांनी खर्चा रुपया. ओके, तर थोडंसं डेफिसिटमध्ये जास्त गेलेलं दिसत आहे आपल्याला. पण पहा, त्यांनी आता सध्याला स्टडी वगैरे करणार आहेत त्याबद्दल की आता आपण चांगल्या पद्धतीने आपलं जे राज्याचं जे बजेट आहे ते कसं वाढवू शकतो. ठीक आहे, आणि प्रत्येक राज्यांनी हे करणं अपेक्षितच आहे पहा, कारण लोनवरती तुम्ही जास्त दिवस जगू शकणार नाही, कारण त्याचे रिपेमेंट कोणाला तरी करावंच लागेल. आता BRSने काढलेलं जरी असेल तर INCला आता खर्चण्यासाठी रुपये राहिलेले नाही आहेत पहा. मग INCने जरी आता आज घडलं, INCने जर लोन काढलं BRSचं लोन फेडण्यासाठी, तर मग पुन्हा जे उद्या चालून कोणतं सरकार येईल त्यांना परत ह्याच सिच्युएशनला फेस करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म्स गोल तिथं ठेवावे लागतील. ओके, डन. पुढे चला. त्याच्यानंतर हेल्थ केअर डज नॉट नीड द PPP रूट, आणि इथे पण आहे एअर पोल्युशनबद्दल दिल्ली NCRचं. आता म्हणजे दोन्हीकडे PPP आहे पण अलग अलग PPP आहेत, तर हे थोडंसं समजून घेऊयात आपण. एकच मिनिट द्या. हां, PPP हे PPP कशा संदर्भात आहे? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच काय? पब्लिक म्हणजे अगदी पहा सार्वजनिक, त्यानंतर प्रायव्हेट म्हटल्यानंतर खाजगी, सार्वजनिक म्हणजे अगदी सरकारी आणि खाजगी दोघांची जी भागीदारी होते यातून एखादी प्रोजेक्ट उभारला जातो त्याला PPP मॉडेल म्हणतात. ओके, इकॉनॉमिक्समध्ये ह्या कन्सेप्ट तुम्ही शिकणारच आहात. मग आंध्र प्रदेशमध्ये काय झालेलं आहे पहा, जगनमोहन रेड्डी यांचं ज्यावेळेस सरकार होतं त्यांनी काय केले की आपण मेडिकल कॉलेज बांधू असं म्हणून त्यांनी 10 मेडिकल कॉलेजला तिथं अप्रुव्हल दिलं. अप्रुव्हल दिल्यानंतर पहा, त्यांनी काही क्रायटेरिया तिथं ठेवलेला होता की आपण जे कॉलेज वगैरे उभारणार आहोत आपण त्यामधून काय करायचं, जी लँड वगैरे देणार आहोत, म्हणजे त्यांनी पण PPP मॉडेलच तिथं तयार केलेलं होतं. व काही जे हे आहेत काही पब्लिक सेक्टरमधून व काही प्रायव्हेट सेक्टरमधून अशा पद्धतीने PPP मॉडेल नाही तर त्यांनी काही पब्लिक सेक्टर व काही प्रायव्हेट सेक्टरमधून ते गव्हर्नमेंट कॉलेज उभारणार होते. ओके, व त्यांनी पुन्हा फीचं स्ट्रक्चर असं ठेवलं होतं पहा, 50% टोटल सीट्स ऑफ फॉर 15,000 पर इयर, त्यानंतर 35% 12 लाख आणि 15% एनमार्क फॉर NRI असं 20 लाख. म्हणजे त्यांनी टोटल बजेट केलं होतं पहा 11 करोड रुपये. म्हणजे उद्या चालून जर हे मेडिकल कॉलेज 10 मेडिकल कॉलेज बनले ना तर दरवर्षी ते त्यांना इन्कम 11 करोड रुपयेचं देणार होते. आता एज्युकेशनला इन्कम आपण बनवू शकत नाही आहे पहा, किंवा तसं म्हणू नये, पण आता अगदी आपण इन्व्हेस्टमेंट करत आहोत ना पब्लिक कॉलेज बांधण्यासाठी किंवा प्रायव्हेट कॉलेज बांधण्यासाठी. जर तिथं आपण इन्व्हेस्ट करत असू तर रिटर्नमध्ये आपल्याला पण तिथे हे करावंच लागेल ना, काहीतरी स्टेटची इकॉनॉमी पण चालवण्यासाठी मदत करावीच लागेल. मग त्यांनी काय केले पहा, 50% जे सीट्स असतील म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी जे बांधले, 10 मेडिकल कॉलेज जर बांधले तर त्यामधून त्यांना उत्पन्न किती येणार होतं, 11 करोड रुपये एवढं उत्पन्न येणार होतं. कसं तर पहा, जे 50% सीट्स असतील ना ते रिझर्वेशनमधून येतील किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ते असतील, व त्यामधून त्यांना 15,000 प्रत्येकी इयर तशा पद्धतीने त्यांना मिळणार होते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून. त्यानंतर ते 35% जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून 12 लाख रुपये त्यांना मिळणार होते, व 15% जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून 20-20 लाख रुपये त्यांनी घेणार होते, म्हणजे जी मेडिकलची फीस असणार होती. व हे जे एज्युकेशन असेल ते सबसिडाईज असणार होतं, म्हणजे 15,000 एका विद्यार्थ्याची फीस असेल. ओके, व दुसरीकडे 20 लाख रुपये, म्हणजे 20 लाख अगदी NRI जर असेल विद्यार्थी तर त्याच्याकडे डॉलर असतात तो नक्की फेडेल. पण अगदी जो गरीब असेल विद्यार्थी त्यांना 15,000 पण म्हटल्यानंतर तो वार्षिक 15,000 फीस म्हटल्यानंतर पण त्याला खूप बर्डन येतं त्याच्या फॅमिलीवरती. अशा पद्धतीने त्यांनी ही फीचं स्ट्रक्चर वगैरे त्यांनी अवलंबलेलं होतं पहा. पण जगनमोहन रेड्डी यांचं सरकार गेलं व त्याच्यानंतर आली सध्याला चंद्रबाबू नायडू यांचं सरकार आलं. मग चंद्रबाबू नायडू यांना नीती आयोगाची एक रिपोर्ट भेटली. नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार त्यांनी काय म्हटले, आता 10 नाही मेडिकल कॉलेज बांधायचं, आपण किती बांधूयात, 11 मेडिकल कॉलेज बांधायचं. ओके, व हे जे 11 मेडिकल कॉलेजेस असतील यामध्ये आपण काय करूयात, PPP मॉडेल आणायचं. म्हणजेच काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. त्यांनी काय म्हटले की जगनमोहन रेड्डी यांनी जे काही हे केलं होतं, प्लॅन केलं होतं 10 मेडिकल कॉलेज बांधायचं, ते ठीक होतं, चांगलं होतं, पण आपण काय करायचं यामध्ये थोडंसं
फास्ट अँड फ्युरियस आपल्याला इथं काम करायचं आहे असं म्हणत त्यांनी काय म्हटले की 11 मेडिकल कॉलेज हे PPP मॉडेलवरती बांधण्यात येतील व ते फक्त 2 वर्षातच लगेच तयार होतील. ओके, म्हणजे त्यांनी डायरेक्टली प्लॅनच जाहीर केला की 2 वर्षामध्ये आम्हाला हे काम पाहिजे. त्यानंतर जगनमोहन रेड्डी सरकारने काय केलं होतं पहा, जे 10 मेडिकल कॉलेजेस बांधणार होते त्यांना त्यांनी जमिनी पण अलोकेट केली होती. मग अगदी त्या जमिनी 33 वर्षासाठी देण्यात आल्या होत्या. ओके, लीजवरती. मग अगदी त्याच धर्तीवर पहा यांनी काय केलेलं आहे, चंद्रबाबू नायडू यांनी काय केलं, त्याच ज्या जमिनी होत्या त्याला त्यांनी 100 रुपयाला परत 33 वर्षासाठी म्हणजे 66 वर्षासाठी त्यांनी लीजवर दिल्या व 100 रुपये पर एकर अशा पद्धतीने त्यांनी त्या जमिनी लीजवर दिलेल्या आहेत. मग पहा, आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हटल्यानंतर काय करायचं आहे, तर खाजगी व्यक्ती आपल्याला मेडिकल कॉलेज बांधून देणार, मग आपण काय करायचं, त्याला पैसे द्यायचं पुन्हा. म्हणजे त्यांनी काम करून, जसं नॅशनल हायवे असतं पहा, नॅशनल हायवे पण त्याचं बेस्ट उदाहरण आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं. नॅशनल हायवे बांधून झाल्यानंतर त्यावरती टोल तिथं वसूल केला जातो व टोलची जी रक्कम आहे ती तशा पद्धतीने तिथून वापस दिली जाते. पहा, जो प्रायव्हेट सेक्टरनी तो रस्ता बांधलेला आहे त्यातून टोलमधून ती रक्कम वगैरे तिथं कपात केली जाते. अगदी त्याच धर्तीवर नॅशनल हायवेचं जशा पद्धतीने पब्लिक प्रायव्हेट म्हणजे सरकारी आणि खाजगी दोघांचं भागीदारीमधून जे वर्क केलं जातं त्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणतात. अगदी त्याच धर्तीवर आता मेडिकल कॉलेज तिथं बांधण्यात येणार आहेत. मग मेडिकल कॉलेज जर अशा पद्धतीने बांधले तर काय होईल पहा, तर अगदी त्यांच्या जमिनीचा प्रॉब्लेम यांनी काय केला, 100 रुपयामध्ये सॉल्व्ह केला व ती किती, 66 वर्षासाठी 100 रुपये त्यांना भरायचे आहेत. बरोबर, 100 रुपयामध्ये त्यांना जमिनी मिळाल्या. बरोबर आहे, म्हणजे अगदी इथे कोणाची खुशी आहे इथं, तर अगदी जो प्रायव्हेट प्लेयर तिथं उतरणार आहे त्याला अगदीच तिथं मजे मिळ असणार आहे. पाहतो तो नक्कीच खुश असणार आहे, कारण अगदी पहा त्याला 100 रुपयामध्ये जमीन मिळत आहे. पण इथे चॅलेंज कोणाचं आहे, जे गरीब विद्यार्थ्यांना 15,000 रुपयामध्ये सीट मिळणार होती ना, त्यांना इथं बेसिकली चॅलेंज आहे. यासोबतच जे इन्फ्रास्ट्रक्चर 2 वर्षामध्ये तयार होणार आहे ना, याला पण इथं थोडंसं कुठेतरी चॅलेंज होईल. आता अगदी आपला पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत पहा, की लवकरात लवकर इथं काम वगैरे तयार होईल, हे सर्व ठीक आहे. पण इथे प्रॉब्लेमच हा आहे की प्रायव्हेट इथं प्लेयर येणार आहे. प्रायव्हेट प्लेयर आल्यानंतर पाहतो जास्त करून काय पाहतो, प्रॉफिटच पाहतो. व गव्हर्नमेंटनी काय केलं आहे, त्यांना 100 रुपयामध्ये जमीन जरी दिलेली असली तरी इथं तो स्वतःचं प्रॉफिट अगदीच पाहणार आहे ना, व स्वतःचं प्रॉफिट पाहिल्यानंतर तो काय करेल, जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना अगदी देतील 50% तिथं सीट्स वगैरे देतील, पण त्यामध्ये पण त्यांनी दुसरे कोटा वगैरे तिथं अगदीच लादू शकतात. मग त्या कोटामध्ये ते जे कोटा असणार आहे त्यामध्ये जर त्यांनी परत इन्स्टिट्यूशन लेवलवरती जर काही फीस ठेवली, किंवा आपण त्याला एक शब्द आहे पहा, आता तो शब्द मला आठवत नाही आहे, पण जो जास्त पैसा देईल त्याला ती सीट वगैरे विकली जाईल. अगदी त्या पद्धतीने इथे मेडिकल कॉलेजची समस्या निर्माण होऊ शकते PPP मॉडेलवरती. ओके, तो एक सध्याला समस्या आहे. त्यानंतर जगनमोहन रेड्डी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काय केलं होतं पहा, पूर्वी जे बेड असणार आहेत, ओके, जे 10 हॉस्पिटल बांधले जातील ना त्यामधील जे बेड असतील ना त्यामध्ये पण त्यांनी काय केलं होतं, जे गरीब जे पेशंट्स असतील ना त्यांना तिथं जास्त सीट्स त्यांनी अलोकेट केलेले होते. म्हणजे 70% तुम्हाला आयुष्यमान भारत या स्कीम अंतर्गत ते बेड मिळणार होते. पण आता इथं पण तीच समस्या केली जाऊ शकते. पहा, हे जे 70% ऐवजी तिथं 50% पण करू शकतात, कारण PPP मॉडेल तिथं राबवण्यात येणार आहे. ओके, व त्यांना जास्त प्रॉफिट कमवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यांनी 2 वर्षामध्ये जे कॉलेज बांधलेलं आहे त्याचा खर्च त्यांना काढून घ्यायचा आहे, जसं की टोल टॅक्सवरती आहे. ओके, मग त्याच धर्तीवर जर मेडिकल एज्युकेशनमध्ये PPP मॉडेल आलं तर समस्या उद्भवू शकतात, असंच इथं लेखिकांचं म्हणणं आहे. ओके, मग आता PPP मॉडेल कुठं कुठं असावं हे तुम्ही नक्की तुमच्या आन्सरमध्ये वगैरे लिहू शकता. पण मेडिकल एज्युकेशनमध्ये इथं चॅलेंजेस आहेत, कारण पहा सध्याला जर तुम्ही पाहिला तर मेडिकल एज्युकेशनसाठी विद्यार्थ्यांची खूप धावपळ वगैरे होत असते. त्यानंतर अगदीच जे ॲस्पिरंट आहेत मेडिकलसाठी खूप आहेत. ओके, व तसं असताना आपण जर PPPच्या हाती जर ह्या सीट्स ज्या आहेत ते PPPकडे देत असू तर थोडंसं आपल्याला कुठेतरी एक चॅलेंजिंग सिच्युएशन पुन्हा फेस करावं लागेल भविष्यात, हे तुम्ही इथं नक्कीच सांगू शकता. ओके, त्यानंतर पेशंटला आपण तिथं जागा मिळणार नाही, म्हणजे खाटावर तिथं बेड वगैरे उपलब्ध होणार नाहीत असं तुम्हाला सांगायचं आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात, डिकोडिंग एअर पोल्युशन कन्सर्न इन दिल्ली NCR. आता खरं पाहिलं ना तर हे दिल्ली NCRच्या पोल्युशनबद्दल देण्यातच आलेलं आर्टिकल नाही आहे, पण थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेसमधून केसेस देण्यात आले आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत मेन्ससाठी, ते थोडंसं पाहूयात. आता इथं पहिलाच पॉईंट आहे पहा, की दिल्लीमध्ये जे पोल्युशन होत आहे त्यामध्ये कोणते कोणते PM2 पार्टिकल्स सापडत आहेत पहा, तर कार्बन मोनॉक्साईड, बेन्झिन आणि नायट्रोजन ऑक्साईड. हे जे रेड कलरमध्ये मी हायलाईट केलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कोणते परत एकदा म्हणूयात, कार्बन मोनॉक्साईड, बेन्झिन आणि नायट्रोजन ऑक्साईड. ओके, हे 3 पार्टिकल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डन. आता पहा, मी पण न्यूज ॲनालिसिस म्हणजे भरपूर दिवस झालं करत आहे, व जेव्हा जेव्हा मी न्यूजपेपर वाचतो त्यावेळेस आपल्याला काय दिसायचं याच्यापूर्वी, की फार्मर्सनी पॅडी जाळली
यामुळे हरियाणा किंवा पंजाबमधील फार्मर्सनी जाळली, यामुळे दिल्लीचं पोल्युशन झालेलं आहे असं आपण दरवर्षी पाहत होतो. पण यावर्षी झालं काय पहा, पॅडी जाळण्याच्या अगोदरच म्हणजे दिवाळीपासूनच दिल्लीमध्ये एअर पोल्युशन चालू झालं व सर्वांना लक्षात आलं की फार्मर्सची इथं जास्त गलती नाही आहे, तर ती जास्त गलती कोणाची आहे तर हे PM2 पार्टिकल्स म्हणजे जे व्हेकल्स आहेत त्यांची. त्याच्यानंतर दिल्लीच्या आजूबाजूची जे इंडस्ट्रीयल सेक्टर एरिया बसलेला आहे त्यामुळे इथं काय होत आहे, दिल्लीमध्ये एअर पोल्युशन होत आहे, हे सर्वांना यावर्षी मान्य करावं लागलं. बरोबर आहे. मग एवढंच तुम्हाला दिल्ली पोल्युशनबद्दल या आर्टिकलमधून सांगण्यात आलेलं आहे. आता बाकीचं जे काही गोष्टी आहेत ना ते थोडंसं प्रिव्हियसलीवरती आहेत. मग पोल्युशनबद्दल पण काय आहे पहा, एक PPP मॉडेल आहे. पोल्युशन संदर्भात एक PPP मॉडेल आहे, ते लक्षात घ्या. पोल्युटर पेज प्रिन्सिपल. पोल्युटर पेज प्रिन्सिपल. ओके, हा प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. PPP मॉडेल इकॉनॉमिक्समधलं म्हटल्यानंतर तुम्हाला काय येतं तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि ज्यावेळेस तुम्ही पोल्युशनबद्दल बोलता त्यावेळेस पोल्युटर पेज प्रिन्सिपल. आता याला मराठीमध्ये काय म्हणायचं मग, तर प्रदूषणकर्त्याने भरपाई देण्याचे तत्व. प्रदूषणकर्ता जो कोणी असेल त्याच्या मार्फत भरपाई देण्याचे तत्व म्हणजेच काय, पोल्युटर पेज प्रिन्सिपल. ओके, जर मी पोल्युशन केलेलं असेल ना तर मी तिथे कंपेन्सेशन देणं गरजेचं आहे. मग यासाठी पहा, सुप्रीम कोर्टामध्ये 1996ला एक केस झालेली होती, व्हेल्लोर सिटीजन वेलफेअर फोरम वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये 1996च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलेलं आहे की बा, जर प्रदूषण तुम्ही जर केलेलं असाल, एखादी कंपनी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल किंवा म्हणजे जे कोणी तिथे पार्टी असेल त्या व्यक्तीने त्यांना काय कंपेन्सेशन देणं गरजेचं आहे. जो कोणी प्रदूषण करेल त्याला कंपेन्सेशन तर कंपल्सरी आहे. मग याच अनुसरून पहा, भरपूर केसेस आपल्याकडे पुन्हा झालेले आहेत. इथे तुम्ही सर्व केसेसची लिस्ट पाहू शकता, जे की फक्त एक केस लक्षात ठेवा तुम्ही मेन्स आन्सर रायटिंगमध्ये. सर्व केसेसची म्हणजे आपण लॉचे स्टुडंट नाही आहेत, UPSC ॲस्पिरंट आहोत किंवा MPSC राज्यसेवेसाठी तुम्हाला एकच केस महत्त्वाची आहे. सर्व केसेस ठेवून तुम्हाला वकील वगैरे तिथं बनायचं नाही आहे. त्यामुळे एक केस लक्षात ठेवा, पहिली केस आहे 1996ची. ओके, मग या केसमध्ये त्यांनी PPP म्हणजे पोल्युटर पेज प्रिन्सिपल हे तत्व त्यांनी आणलं व 2010ला ज्यावेळेस NGT ॲक्ट आला किंवा NGTची स्थापना झाली ना त्यावेळेस NGTला पण बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके, NGTला पण बंधनकारक करण्यात आलेलं आहे की जर तुम्ही पोल्युशनचा केस हाताळत असाल तर तुम्हाला काय तिथं PPP मॉडेलचा तिथं उपयोग करावा लागेल, म्हणजे पोल्युटर पेज प्रिन्सिपल. जर एखाद्या कंपनीने तिथे पोल्युशन केलेलं असेल तर तुम्हाला तिथं कंपेन्सेशन त्या कंपनीला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे, NGTला आपण. ओके, NGTने तसा निर्णय देणं गरजेचं आहे की तुम्ही कंपेन्सेशन त्या व्यक्तीला म्हणजे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना कंपल्सरी तिथे कंपेन्सेशन बंधनकारक आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, हे झालं 1996 किंवा सुप्रीम कोर्टाच्या केस लॉबद्दल आणि पोल्युटर पेज प्रिन्सिपल याच्याबद्दल. आता ही प्रिन्सिपल इंटरनॅशनल लेवलवरती आहे का तर बिलकुल यस. OECD 1972ला पण हे प्रिन्सिपल त्यांनी घेतलेलं होतं व 1992ला ज्यावेळेस रिओ डी जेनेरिओ येथे अर्थ समिट झाली ना त्यामध्ये याला असेप्ट करण्यात आलेला आहे. 1992ला PPP जे पोल्युटर पेज प्रिन्सिपल आहे ते 1992ला संपूर्ण देशांनी पण त्याला असेप्ट केलेलं होतं व भारत सरकारने 1996मध्ये सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेस निकाल आला तेव्हापासून आपल्याकडे हे प्रिन्सिपल काम करत आहे. त्याच्यानंतर आणखीन काही कायदे देण्यात आले आहेत पहा. वॉटर ॲक्ट 1974चा आहे. आता पहा, हे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर देऊ शकतं, UPSCला प्रश्न याच्यापूर्वी आलेले आहेत तसे. त्यामुळे वॉटर ॲक्ट 1974, एअर ॲक्ट 1981, त्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. इथेच जास्त जणांची गफलत होते. पहिल्यांदा वॉटर ॲक्ट आहे, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा काय आहे पहा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे. आता ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट कशामुळे आलेला असेल तर अगदी भोपाल गॅस ट्रॅजेडी तुम्ही आठवू शकता. ओके, भोपाल गॅस ट्रॅजेडी केव्हाची आहे किंवा त्यामध्ये काय झालं होतं एकदा तुम्ही प्लीज यूट्यूबवरती जर शक्य झालं तर व्हिडिओ वगैरे आहेत त्याचे ते पाहून घेऊ शकता. ती पण एक केस स्टडी नक्कीच आहे पोल्युशन संदर्भात. ओके, तर ते पहा. मग त्याच्यानंतर आपल्याकडे आला प्रोटेक्शन ॲक्ट 1986. पण त्याच्याही पूर्वी जर तुम्ही पाहिलात तर आपल्या भारतीय संविधानामध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती व 42व्या घटनादुरुस्तीनुसार आर्टिकल 48A आणि 51A असे 2 कलम तिथे टाकण्यात आलेले आहेत व हे कशा संदर्भात चर्चा करतात तर पर्यावरण. ओके, तर ज्यावेळेस तुम्हाला आन्सर रायटिंग वगैरे करायची असेल त्यावेळेस हे 2 पॉईंट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची की भारतीय संविधानामध्ये पण याला मान्यता देण्यात आली, पर्यावरणाचं संरक्षण आपलं कर्तव्य आहे. ओके, डन. त्याच्यानंतर इथे लास्टला कन्क्लुजनमध्ये देण्यात आलेलं आहे पहा की फक्त हे स्टेटचं काम नाही आहे तर इंडिव्हिज्युअलचं पण हे काम आहे. मग आता
दिल्लीचं पोल्युशन आणि इंडिव्हिज्युअल कर्तव्य कसं असेल याबद्दल जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पहा, तुम्ही सांगू शकता इथं बेसिकली की तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टला वगैरे तिथं प्राधान्य नक्की देऊ शकता. त्यानंतर तुमची जी व्हेकल आहे त्याची सर्व्हिसिंग वेळोवेळी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमचं जे PUC आहे म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल वगैरे ते असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही अगदीच पोल्युशन जर जास्त असेल व्हेकलला तर ती व्हेकल चालवण्यात वगैरे काही अर्थ नाही. म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्या इतरांना वगैरे त्रास होऊ नये यासाठी आपण आपण सर्वांनी तिथं येऊन वर्क करणं गरजेचं आहे. इंडिव्हिज्युअल लेवलवरती जर प्रत्येकाने आपापले काम अगदी योग्यरित्या जर केले तर कदाचित दिल्लीचं जे एअर पोल्युशन आहे त्या पद्धतीने असणार नाही. व आपण एक बीजिंगची पॉलिसी पण पाहिली होती. पहा की जे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे ना त्याला दूर हटवणं गरजेचं आहे, जे की स्टेट करू शकेल. ओके, स्टेटचं ते कर्तव्य आहे पहा की अगदीच फक्त फार्मर्सवरती तुम्ही तशा पद्धतीने निशाणा साधू नकात, तर अगदी आपला काम पण करणं गरजेचं आहे की जे कोणते फर्म्स त्यामध्ये आहेत इन्वॉल्व त्यांना तिथून बाजूला करणं किंवा त्यांच्यावरती बॅनच करणं गरजेचं आहे. आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलं असेल. हे PPP आणि वरचं जे PPP मॉडेल आहे प्रिलिम आणि मेनसाठी इकॉनॉमिक्सचं PPP महत्त्वाचं ठरतं. बाकी पोल्युटर पेज प्रिन्सिपल जे आहे ते मेनसाठी खूप गरजेचं आहे. आय होप हे दोन्ही आर्टिकल समजले असतील. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.